विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 मध्ये आपलं सेकंड चॅप्टर रियल नंबर्स वास्तव संख्या हे आपण चालू केलेलं आहे। यामध्ये रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय अपरिमेय संख्या त्यांच्यावरचे क्रिया यावर आधारित आपण 3.12 हे जे आहे 2.3 जे आहे प्रॅक्टिस सेट वगैरे ते आपण घेतलेले आहे। त्याच्या पुढे आता आपण आज नवीन कॉन्सेप्ट नवीन टॉपिक घेणार आहोत। सर्ट्स करणी म्हणजे काय, त्याच्यावरचे उदाहरणं आणि त्यांचे प्रकार ते काय ते आपण बघूया। ते कॉन्सेप्ट या अगोदरचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल किंवा आपल्या जे चॅनलची जी लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही जर सबस्क्राइब केलात तर तुम्हाला सर्व 8वी ते 10वी मॅथ्सच्या सर्व प्रकरणांची व्हिडिओज जे आहे ते पाहायला मिळतील। आणि जर बेल आयकॉनवर क्लिक केलं तर त्या पद्धतीने नोटिफिकेशन्स मिळतील की रोजचे जे रेग्युलर व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन्स मुळे बघता येतील। तर आपण आज सर्ट्स म्हणजे काय आणि त्यांचे हे जे आहेत टाइप्स आहेत ते आपण बघूया। या अगोदर 8वीला तुम्ही nth टर्म किंवा x⁻n = a हा जो फॉर्मॅट आहे तो बघितलेला आहे की nth इज द हे त्याचा रूट कसे काढायचे किंवा रूट्स जे आहेत 2 रूट्स असतात। प्रत्येक जे संख्या आहे त्यांचे 2 मूळ असतात, धन आणि ऋण, ते पण आपण अगोदर शिकलेलो आहोत। nth x⁻n = a त्यांचं हे जे आहे x आणि n आणि त्याच्यावरच आधारित आपल्याला सर्ट्स आणि हे जे आहे तो प्रकार बघणार आहोत आपण। अगोदर रॅशनल आणि इरॅशनल बघूया आपण। 2 जे नंबर जे आहे ते काय आहे त्याचं जर आपण प्रकार केलं रॅशनल आणि इरॅशनल तर 2 इज रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या आहे ती की ती आपण लिहिताना 2/1 असं लिहिलं म्हणजे ती झाली परिमेय संख्या, इट इज रॅशनल नंबर। √2 वर्गमुळात 2 की त्याचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, वी कॅनॉट टेक द स्क्वेअर रूट ऑफ √2 म्हणून त्याला लिहिताना कसं केलंय रूटचं साइन वापरलंय अंडर रूट, इट इज इरॅशनल नंबर्स। हे आपण अगोदर शिकलेलो आहोत की इरॅशनल नंबर जे आहे ते वर्गमुळात 2, 3, 7, √7 वगैरे दीज आर द इरॅशनल नंबर्स। यामध्ये आपण आता एक महत्वाचं सर्ट्सचं काय ते बघूया। हे जे साइन आहे ते रॅडिकल साइन ते कसं आहे आणि ते काय। सपोज इफ n इज एन इंटिजर विच इज ग्रेटर दॅन 1, काय म्हटलंय इंटिजर आहे पूर्णांक संख्या जर असेल, जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि ते पण धन वास्तव संख्या असेल तर a चे nवे मूळ आहे असं आपण त्याला म्हणतो की a चं nवे मूळ x इज द nth पॉवर जे आहे nth रूट ऑफ द गिव्हन जे आहे त्याला आपण हे करणार। तसं मग आता इथे जी कंडिशन आहे ते बघा कोणतं आहे, n इज एन इंटिजर विच इज ग्रेटर दॅन 1, ती रियल नंबर पण असली पाहिजे, पॉझिटिव्ह पण असली पाहिजे, अँड इफ nth रूट ऑफ a = x आणि ते पण कसे असणार आता सांगितलं तसं पॉझिटिव्ह आणि रियल नंबर्स असले पाहिजे, देन x⁻n = nth रूट ऑफ a = x। nth म्हणजे त्याला आपण लिहिताना कसं घेणार, x लिहिताना nth रूट ऑफ a आणि हे जे रूट a जे आहे ती मात्र इरॅशनल असते। हे nth जे आहे त्याचे पण 3 पार्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत। when a is irrational number then it is known as the surd। मग बाकीचं जे आहे कसं असणार आहे, n ही 1 पेक्षा मोठी धन वास्तव संख्या असेल आणि a चं nवे मूळ असेल तर मग त्याला आपण सर्ड
किंवा करणी आहे असं म्हणत असतो. इफ nth रूट ऑफ a इज इक्वल टू x विच इज पॉझिटिव्ह अँड ग्रेटर दॅन 1, देन x raised to n is equal to nth root of a is equal to x. Nth root of a is equal to x, and when a is irrational number, then it is known as surds. त्याच्या अगोदर आपण काय करत होतो, फक्त स्क्वेअर रूट, अंडर रूट, त्यांना स्क्वेअर रूट म्हणत होतो. परंतु इथे आता यामध्ये n, a, x या तिघांपैकी a इज इरॅशनल नंबर, ती अपरिमेय संख्या असेल. आणि x घेताना x जे आहे ते जेव्हा आपण घेत आहात म्हणजे इरॅशनल घेणार, देन x इज कॉल्ड एज द सर्ड. त्याला आपण करणी आहे असं म्हणत असतो. आता यामध्ये जर डेफिनेशन पेक्षा त्याचं हे जे कन्सिडरेशन आहे ते महत्वाचं आहे की केव्हा तुम्ही हे करणार, त्याच्यासाठी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ते बघू आपण आता. पुढचं दुसरं जो आहे सिंपल फॉर्म ऑफ जो आहे तो कसा घ्यायचा, त्यासाठी अगोदर रॅडिकल साइन, रॅशनल आणि इरॅशनल. आपण अगोदर बघितलं की रॅशनल नंबर कोणता 2, इरॅशनल नंबर वर्गमुळात 2, म्हणजे अपरिमेय आणि परिमेय. याच्यातला जर फरक लक्षात आला, परिमेय आणि अपरिमेय, तरच आपल्याला सर्ट्सचे जे आहे त्यांचे जे सिंपल वगैरे सर्ट्स आहे ते आपण करू शकतो आणि त्यांची व्याख्या तुम्हाला बघता येईल. जे आपण रूट साठी, स्क्वेअर रूट साठी जे साइन वापरत होतो, वर्गमूळाचं चिन्ह दाखवण्यासाठी जे वापरत होतो तेच चिन्ह इथे वापरणार आहोत. त्याला म्हणायचं रॅडिकल साइन. आता इथे स्क्वेअर रूटचं किंवा वर्गमूळाचं चिन्ह म्हणणार नाही, त्याला म्हणणार रॅडिकल साइन किंवा करणी चिन्ह. या करणी चिन्हामध्ये ए जो असतो वर्गमूळाच्या करणी चिन्हाच्या आतमध्ये, त्याला करणीस्थ संख्या म्हणजेच रॅडिकंड असं म्हटलं जातं. आणि एन जो आहे इथे करणीच्या आतमध्ये दाखवलेला एन, इट इज द पॉवर, इट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड, ती त्याची ऑर्डर आहे. ए इज द रॅडिकंड, इट इज रॅडिकल साइन. आणि लिहिताना आपण त्यांची ऑर्डर किती आहे सर्डची ऑर्डर ते बघणार आहोत. यामध्ये 3 हे लक्षात घ्या, एक्स, एन आणि ए. याच्यात हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एन इज द ऑर्डर किंवा पॉवर ऑफ द सर्ड, ए इज द रॅडिकंड, इट इज साइन ऑफ रॅडिकंड, रॅडिकलची साइन आहे ती, म्हणजे करणीची कोटी एन, एन ही कोटी दर्शविते. ए म्हणजे त्याच्या करणीच्या आतमधली संख्या आणि ती शक्यतो जी आहे ती अपरिमेय जेव्हा असेल तेव्हाच ती आपण कोटी आहे असं हे करणार आहोत. आणि म्हणून आता जर एक्झाम्पल आपण घेतले तर लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल 3 रूट 7, 3 रूट, इथे आता रूट 7 ना म्हणतात, इथे बघा 3 आणि कशाचं चिन्ह आहे ते करणीचं चिन्ह आहे. 3 रूट 7 थर्ड पॉवर येते, थर्ड पॉवर ऑफ 7 म्हणजे n इज इक्वल टू 3 आणि a इज इक्वल टू 7. a ची व्हॅल्यू इथे 7 आहे आणि त्याची पॉवर जी आहे ऑर्डर ऑफ द सर्ड जी आहे ती आहे 3. आता याला सर्ड का म्हणणार आपण, कारण रूट 7 हे काय झाले इरॅशनल नंबर येते, त्याच्यामध्ये आपण जेव्हा त्याचं हे काढू शकतो, थर्ड रूट आपण त्याचं काढू शकत नाहीये 7चं. देअरफॉर इट इज इरॅशनल नंबर, म्हणजे इरॅशनल नंबर तो होणार आणि म्हणून मग दॅट इज द सर्ड, देअरफॉर इट इज सर्ड, त्याला आपण करणी म्हणणार. आणि करणीची पॉवर काय असणार आहे, ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3, ती त्याची झाली ऑर्डर झाली, याची ऑर्डर 3 झाली. आता इथे पहा, याला इज धिस अ सर्ड, याला सर्ड म्हणणार का, धिस इज सर्ड, ही सर्ड आहे, करणी आहे. पण इथे 3 थर्ड पॉवर, इथे अंडर रूट किती घेतलंय 27. आता 27चं तिसरं घनमूळ आहे ते तिसरं मूळ जे आहे थर्ड रूट ऑफ 27 इज, आता 27चं थर्ड आपण जे क्यूब रूट काढू शकतो, किती आहे ते 3 आहे. 3 इट इज द, म्हणजे लिहिताना काय झालंय ते थर्ड आहे आणि म्हणजेच त्याचा आपण क्यूब रूट काढू शकतोय. 27ची कितवी ऑर्डर येते
ऑर्डर ऑफ n ची व्हॅल्यू 3 आहे. याचा घनमूळ 27चा घनमूळ निघतोय आणि तो किती आहे 3. त्याचा आन्सर आलं 3. इट इज नॉट सर्ड. ही करणी नाही. बिकॉज इट इज दिस इज रॅशनल नंबर. हे जे आहे जरी आपण त्याला त्या साइन मध्ये लिहिलेलं असेल तरी सुद्धा थर्ड रूट हे जे आहे त्याचा 27चा आपण घनमूळ काढू शकतो. वी कॅन टेक किंवा वी कॅन पुट द क्यूब रूट ऑफ 27 दॅट इज 3 अँड 3 इज द रॅशनल नंबर. काय झालं तो रॅशनल म्हणजे परिमेय संख्या आहे आणि पूर्णांक इंटिजर आहे भाग रियल असल्यामुळे इट इज नॉट हे काय याला म्हणणार आपण इट इज नॉट सर्ड. ती सर्ड नाही. त्याला करणी म्हणणार का आपण नाही. याला करणी म्हणू शकत नाही. तसंच फॉर एक्झाम्पल इथे पहा याचं n पॉवर ऑर्डर ऑफ दिस इज 3 आहे. a ची व्हॅल्यू 8 आहे. 8 म्हणजे 8चा क्यूब रूट ऑफ 8 इज 2. क्यूब रूट ऑफ 8 इज 2. 8चा घनमूळ 2 आहे. पुन्हा याच्यासारखंच झालं. इट इज नॉट सर्ड. इट इज नॉट सर्ड. सर्ड किंवा करणी नाही. ही सुद्धा करणी नाहीये. याला पण आपण सर्ड म्हणणार नाही. पुढचा आता एक्झाम्पल घ्या. 4th रूट ऑफ 8 काढायचं आपल्याला. 8चं 4th रूट काढायचं. याची ऑर्डर किती आहे. n ची व्हॅल्यू 4 आहे. a ची व्हॅल्यू 8 आहे. 4th ऑर्डर जे आहे म्हणजे म्हणून इथे लिहिले बा n इज इक्वल टू 4 आणि a ची व्हॅल्यू 8. 8चं चौथं मूळ नाही निघू शकत आहे. तिसरं मूळ असतं तर आपण ते 2 घेतलंय. देअरफॉर इट इज नॉट सर्ड. कम्प्लीट इट इज रॅशनल नंबर. तसं 4th रूट ऑफ 8 जर काढायचं असेल तर ते निघू शकत नाही. देअरफॉर इट इज काय झालं इट इज सर्ड. पण याची ऑर्डर किती आहे 4. इट इज द सर्ड ऑफ ऑर्डर 4. ही करणी आहे. त्याला करणी आहे असं म्हणणार कारण बिकॉज दिस इज इरॅशनल नंबर. आता मात्र ए जो आहे तो तिथे इरॅशनल असणार आहे. अपरिमेय असणार आहे. इथे त्याची कोटी 4 आहे. आपल्याला या प्रकरणामध्ये फक्त ज्याची ऑर्डर 2 आहे असे सर्ड्स आपण अभ्यासणार आहोत. स्क्वेअर म्हणजे सर्ड्स ऑफ ऑर्डर 2 म्हणजे वर्गकरणी त्यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे या प्रकरणात. बाकीचे ते ज्यांच्या कोटी 2 पेक्षा जास्त आहे ते नेक्स्ट याच्यामध्ये आहे. यावर्षी तुम्हाला फक्त ऑर्डर 2 असलेले सर्ट्स आणि त्यांचे जे वेगवेगळ्या क्रिया आहेत त्यांचा लहान मोठेपणा त्याच्यावरच्या बेरीज वजाबाकी वगैरे जे काही आपण कॅल्क्युलेट हे जे करणार आहोत ते फक्त वर्गकरणीसाठी की ज्यांची ऑर्डर इज 2 आहे अशी. तर आता यामध्ये सिंपल फॉर्म ऑफ सर्ड करणीचं सोपं रूप आहे. कसं आपण हे करणार तर रॅडिकंड हॅज नो फॅक्टर. कनिष्ठ संख्या जे असतात त्यांचं जे फॅक्टर्स असतात त्यांचे जास्त फॅक्टर्स पडणार नाहीये. सोपा नंबर पाहिजे तो की त्याचा फॅक्टर जास्त अवयव पडणार नाहीत. आणि ए इज नॉट फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये नको येतो. 2/5 1/2 वगैरे असे फ्रॅक्शन मध्ये नकोय. सिंपल सर्ड केव्हा म्हणणार व्हेन इट इज नॉट रॅडिकल इट हॅज नो फॅक्टर. हे पाहिजे त्याला जास्त फॅक्टर्स नकोय. फ्रॅक्शन मध्ये नकोय आपल्याला. आणि n इज द लिस्ट ऑर्डर ऑफ द सर्ड आणि त्याची ऑर्डर पण लिस्ट पाहिजे. अशा प्रकारचे जेव्हा असतात देन दॅट टाइप ऑफ सर्ड वी कॉल्ड एज सिंपल फॉर्म ऑफ सर्ड्स. की त्याच्यामध्ये फ्रॅक्शन नसणारे n ची जी कोटी किंवा n ची जी किंमत आहे कोटी जी आहे ती कमीत कमी असावी. लिस्ट ऍटलिस्ट कमीत कमी असावी आणि त्याचे जास्त नो फॅक्टर्स असावेत. तेव्हा त्यांना म्हणणार की सोपे करणे आहे. मग ते कोणते तर आपण अशा पद्धतीचे सोपी करणे बघणार आहोत. सिंपल सर्ट्स वी हॅव टू सी √3 √7 किंवा करणे 42 रूट. इथे आता √5 आपण म्हणताना
असं म्हणतो, पण ती काय इट इज सर्ड. यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि यामध्ये सिंपल जे आहे सिंपल फॉर्म त्याच्यावरचे आपण काही उदाहरणं बघूया. आपण आता सजातीय करणे म्हणजे लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड्स ही जी कॉन्सेप्ट आहे ती बघणार आहोत. सिंपल सर्ड्स म्हणजेच लाईक सर्ड्स ह्या ज्या आहेत या कशावर डिपेंड असतं ते आपण बघणार आहोत. त्यासाठी सिमिलर सर्ड्स साठी दोन कंडिशन्स लक्षात ठेवायचे की त्यांची ऑर्डर ऑफ दी सर्ड्स, समजा आपलं 2 किंवा 3 सर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचं सिंपल आहे की नाही ते आपल्याला बघायचं असेल किंवा सिमिलर त्यांना हे करायचं असेल. अगोदर आपण सिंपल बघितलेले आहेत, त्याचा अगोदर आपण त्यांची ऑर्डर बघूया. ज्यांची ऑर्डर सेम असेल, इक्वल असेल आणि त्यांच्या आतमधली जी रॅडिकंड आहे म्हणजे कर्णिस्थ संख्या त्या जेव्हा इक्वल असतील तेव्हा त्यांना आपण म्हणणार की ते सिमिलर सर्ड्स आहेत. इफ ऑर्डर ऑफ दी सर्ड्स अँड द रॅडिकंड both are same or equal, then that सर्ड्स आर नोन एज लाईक सर्ड्स और हे जे आहे ते सिमिलर सर्ड्स असं म्हणत असतो. ज्यांची कोटी समान आहे आणि कर्णिस्थ संख्या सुद्धा समान असतील तर आपण त्यांना म्हणणार की ते सजातीय आहेत किंवा समान करणी आहेत. तर अगोदर आपण सिंपल जे सर्ड्स आहेत करणीचं सोपं रूप कसं असतं ते बघूया आणि त्यानंतर लाईक टर्म्स बघणार आहोत. यामध्ये पहा हे जे आहे ते या अगोदरच सांगितलं हे केलंय तुम्हाला की या वर्षी आपण फक्त ज्याची कोटी 2 आहे ऑर्डर 2 असलेले वर्ग करणे आपण शिकणार आहोत. स्क्वेअर हे जे आहे क्वाड्रॅटिक जे सर्ड्स आहेत ते आपण शिकणार आहोत की ज्यांची ऑर्डर 2 आहे. म्हणजे आता हे जे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 they are irrational numbers, therefore that are the simple surds. याचे आणखी काही फॅक्टर्स पडू शकत नाहीये आणि यांची ऑर्डर जी ते एकदम लिस्ट आहे, याची ऑर्डर जे आहे ते एकदम कमीत कमी आहे आणि म्हणूनच म्हणजे these are the simple surds. किंवा याच्यामध्ये आता सिमिलर बघायचे आपल्याला. सारखी केव्हा म्हणणार जेव्हा त्यांचा आता पाहिजे वर्गमुळात 2 आहे, इथे -3 वर्गमुळात 2 पुन्हा 4/5 वर्गमुळात 2 म्हणजे हे जे आहे कर्णिस्थ संख्या आतमध्ये रॅडिकंड इज सेम. काय त्यांचं रॅडिकंड सेम आहे आणि इथले जे ऑर्डर असते ती सुद्धा सेम आहे म्हणून त्याला म्हणणार आपण सिमिलर सर्ड्स. सजातीय जे आहे त्या करणी जे आहे ते सजातीय आहेत. यामध्ये पाहता समजा इथे दिलं 48 दिसताना आपल्याला 48 आणि दुसरं 98 घेऊया वर्गमुळात 98. यांना जर आपलं सिंपल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यांचं फॅक्टरायझेशन करावं लागेल. त्यांचा आपण काय करतो अवयव पाडणार. आता 48 48 ला वी कॅन राईट 16 into 3 16 गुणिले 3 अशा 2 फ्रॅक्शन मध्ये आपण लिहू शकतो. 16 जे आहे 16चं स्क्वेअर रूट निघू शकतो आणि हे आहे ते वर्गमुळात 3 ते वर्गमुळात 3च राहणार. म्हणजेच काय झालं 16चं वर्गमूळ निघाला तो 4 आला. 4 रूट 3 ही एक झाली. दुसऱ्या याच्यामध्ये पहा √98 जे आहे √98 त्याला 49 गुणिले 2 अशा फॉर्म मध्ये जर आपण त्याचे 2 फॅक्टर्स पाडले तर एका फॅक्टरचा स्क्वेअर रूट निघू शकते. इट इज वी कॅन टेक द रूट, त्याचा वर्गमूळ काढू शकतो आपण आणि म्हणून मग 49चा वर्गमूळ 7. परंतु वर्गमुळात 2 निघतोय का नाही, मग तो तसाच ठेवणार 7 वर्गमुळात 2. आता यांचं पण दोघांचं पण काय झालंय इथे वर्गमुळात 3 म्हणजे अगोदर घेताना आपण जरी ते कॉम्प्लिकेटेड दिसत असेल तर त्याला आपण काय केलं सिंपल मध्ये कन्वर्ट केलंय. सिंपल सर्ड्स अशा याच्यामध्ये फॉर्म मध्ये काय केलंय सिंपल सर्ड्स मध्ये कन्वर्ट करायचे की त्याचा जो आतमधला जो आहे फॅक्टर्स जे असतात ते त्याचे आणखी फॅक्टर पडायला नको. आता 3चे आणखी फॅक्टर्स पडणार नाहीये, 3चे आणखी अवयव पडत नाहीत म्हणून मग ती आता झाली सिंपल सर्ड.
सोपी अशी साधी जी करणे आहे ती सोप्या स्वरूपात झालेली आहे. अगोदरमध्ये आणि आताच्या याच्यामध्ये असा फरक लक्षात घ्यायचा आहे. तर आता सिमिलर आणि लाईक टर्म्स त्यामध्ये रॅडिकंड तुमचा सेम असायला हवा आणि ऑर्डर सुद्धा सेम असायला हवी. तर ऑर्डर साठी आपण हे इथले उदाहरण बघूया. ऑर्डर्स ऑफ दी सर्ट्स जे आहे त्यांची ऑर्डर कशा आहे लक्षात येईल पहा. इथे वर्गमाच्या आतमध्ये 3 हे साइन लिहिलेले आहे बघा. रॅडिकल साइन इथे एन ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. ओटी याच्या आतमध्ये आहे ती त्या साइनच्या आतमध्ये इन द साइन द नंबर दॅट इज एन इज 3 आहे. इथे इट इज नॉट इन द साइन हा इथे बाहेर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये 5 इंटू काय घेतलं 5 वर्गमुळात 12. या वर्गमुळाच्या आतमध्ये ते साइन नंबर नाहीये. इट इज नॉट एन. इट इज फक्त हा त्यांचा मल्टिप्लिकेशन केलेला तो फॅक्टर आहे त्याचा. पण याची कोटी मात्र किती आहे याच्या हे जे आहे स्क्वेअर रूटचं साइन येते म्हणून त्याची जी ऑर्डर ऑफ दॅट सर्ड इज 2. कारण 12चं तर आणखी स्क्वेअर रूट निघू शकत नाहीये. तसं इथे पहा याची ऑर्डर किती. इट इज एन ची व्हॅल्यू 4 आहे. एन इज इक्वल टू 4. वाय बिकॉज इट इज इन द रॅडिकल साइन. एन रॅडिकल साइनच्या आतमध्ये इथे 4 आहे. इथे मात्र 5. इथे 5 नाही. त्याची ऑर्डर 5 आहे का नाही. इथे त्याची ऑर्डर 2 आहे. हे जे साइन आहे ते स्क्वेअर रूटचं आहे. म्हणजेच हा जो फरक आहे तो डिफरन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि म्हणूनच इथे ऑर्डर एन 4 आहे. ऑर्डर ऑफ धिस सर्ड इज 4 अँड ऑर्डर ऑफ धिस सर्ड इज 2. इट इज नॉट 5. इट इज 2. तसं इथे पहा त्याची ऑर्डर किती आहे स्क्वेअर मध्ये स्क्वेअर रूटचा आहे ते म्हणून काय घेणार एन इज इक्वल टू 2. म्हणजे वी हॅव टू फाइंड द ऑर्डर ऑफ दी सर्ड बाय धिस मेथड. तसं आता इथे पहा याला आपण आणखी सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तसं कसं लिहिणार पहा. 45 जे आहे ते नावापाचा 45. यालाच आपण घेतलं तर 9 इंटू √5. आता 9 जसं इथे आपण 1 केलं त्या पद्धतीने 9चा स्क्वेअर इथे जर घेतला तर 3 येतो. 3√5. इथे कोटी त्याची आहे ही जी आहे ती करणीच्या बाहेरची संख्या आहे 3√5. तसं इथे 16√5 ला कसं लिहिणार आपण 16 इंटू √5. म्हणजेच काय झालं 16चा वर्गमूळ जर काढला तर तो येतो 4 आणि हा 5. बघा आता दोघांची ही जी आहे ती काय झालं सिमिलर सजातीय म्हणणार बिकॉज धिस सर्ड इट इज 3√5. इट इज 4√5. याची ऑर्डर 2 आहे याची पण ऑर्डर 2 आहे कारण ए ची व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे. दीज आर द हे जे आहे ते काय म्हणणार याला सिमिलर किंवा सजातीय सिमिलर सर्ड्स आहेत. त्यामध्ये आता यांचे आपण ऍडिशन करू शकतो. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे जे ऑपरेशन्स आहेत दीज ऑपरेशन्स आर ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर द सर्ड्स. ते कसे आहे ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता मात्र इथे सिमिलर सर्ड्स आणि सिंपल सर्ड्स यासाठी ही जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला बघायची आहेत. आपण पुढच्या भागामध्ये ते याचे ऑपरेशन्स आणि त्यांचं कंपॅरिझन बघणार आहोत की सर्ड्सचं कंपॅरिझन कसं करतात ते आपण पुढच्या भागात बघूया. थँक्यू.